नमस्कार आणि स्वागत आहे. तुम्ही रेडिओ उडान ऐकत आहात. मी सुहासिनी लेले पुण्यात काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते आणि मानसिक आरोग्य, भावनिक सुरक्षितता आणि समावेशन या विषयांवर काम करते. आजची ही बातचीत मी तुमच्या समोर मल्टीलिंग्वल भारत 4.0 सहयोग से निर्माण एक सकारात्मक समाज का या उपक्रमाचा भाग म्हणून घेऊन आली आहे. हा उपक्रम STAP म्हणजेच स्पेक्ट्रम द अवेअरनेस प्रोजेक्ट तर्फे आयोजित करण्यात आला आहे. समाजामध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, इतर न्यूरोडायव्हर्जंट स्थिती आणि विविध प्रकारच्या दिव्यांगत्वासह जगणाऱ्या मुलं, तरुण आणि कुटुंबांना समुदायाकडून मिळणाऱ्या पाठिंब्याच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यंदाचा आमचा विषय आहे क्रिएटिंग सेफ सोशल स्पेसेस फॉर ऑल, म्हणजेच सर्वांसाठी सुरक्षित आणि समावेशक सामाजिक वातावरण निर्माण करणे. यामागचा आमचा विश्वास ठाम आहे. समावेशन ही फक्त कुटुंबांची किंवा तज्ज्ञांची जबाबदारी नाही, प्रत्येक समुदायाची महत्वाची भूमिका असते. अशी वातावरणे घडवण्यात जिथे प्रत्येक व्यक्तीला आदर, साथ आणि स्वीकार मिळतो. रेडिओ उडान सोबत भागीदारी करण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यांच्यासोबत आम्ही मल्टीलिंग्वल भारतच्या 4थ्या आवृत्तीचा उत्सव साजरा करत आहोत. या सहकार्यामुळे विविध प्रदेश आणि भाषांमधील आवाज अधिक व्यापक श्रोतांपर्यंत पोहोचवणे शक्य होत आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा सप्ताहाच्या निमित्त आणि DEIB डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुजन अँड बिलॉंगिंग या मूल्यांचा सन्मान करत आम्ही भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये संवादांची एक मालिका घेऊन आलो आहोत. या संवादांमधून आपण रोजच्या आयुष्यातील आपल्या विचारांमध्ये, वागण्यात आणि सामाजिक व्यवस्थांमध्ये अधिक समावेशकता आणि पाठिंबा कसा आणू शकतो यावर चिंतन करणार आहोत. भारत हा विविधतेत एकतेचा देश आहे. अनेक संस्कृती, समुदाय आणि मातृभाषा असल्या तरी आपल्याला एकत्र बांधून ठेवणारी एकतेची भावना आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा सप्ताह 2026 च्या निमित्ताने भारताच्या भाषिक वैविध्याचा आणि आपल्या समुदायांना आकार देणाऱ्या आवाजांचा गौरव करणारी आठवडाभराची ही संवाद मालिका आम्ही सादर करत आहोत. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर नमिता वढावकर, जे आजच्या विषयावर त्यांचे अनुभव आणि दृष्टिकोन आपल्यासोबत शेअर करतील. नमस्कार डॉक्टर नमिता. सुरू करण्या अगोदर आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही स्वतःबद्दल थोडी माहिती सांगाल का? नमस्कार सुहासिनी. माझं नाव डॉक्टर नमिता वढावकर. मी लहान मुलांबरोबर व्यवसाय उपचार तज्ज्ञ, ज्याला आपण पीडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपी म्हणतो, हा माझा विषय असतो. आणि मी लहान मुलांबरोबर काम करते ज्यांना शारीरिक, मानसिक काहीही आजार किंवा त्यांना रोजच्या दिनक्रमामध्ये गोष्टी करताना कठीण जातं. त्या मुलांसाठी ऑक्युपेशनल थेरपी, ज्याला आम्ही व्यवसाय उपचार तज्ज्ञ म्हणून मानले जातो, त्याचं काम हे असतं की लहान मुलांचा जो व्यवसाय असतो, म्हणजे त्यांचं खेळणं, शाळेमध्ये जाणं, दुसऱ्या लोकांशी संभाषण करणं, ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतो जेव्हा त्या मुलांना मानसिकरित्या ह्या गोष्टी करायला कठीण जातं. त्यामुळे आम्ही खेळ हा आमचं पहिलं माध्यम आहे, ज्याच्यातून आम्ही मुलांबरोबर त्यांना ज्या गोष्टी समजत नाहीत ह्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तर व्यवसाय उपचार तज्ज्ञ जे असतात, लहान मुलांबरोबर काम करणारे, त्यांचा सर्वात महत्वाचा जो भाग असतो तो असतो मुलांबरोबर कुठच्या पद्धतीने ते संभाषण करू शकतात किंवा त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट, ज्याला आपण म्हणतो की त्या मुलांबरोबर कुठच्याही गोष्टींमध्ये कसा सहभाग करू शकतात, तर ते सर्वात महत्वाच्या पद्धतीने होतं म्हणजे खेळातून. तर खेळ हे आमचं सर्वात महत्वाचं माध्यम असतं, ज्याच्यातून आम्ही मुलांबरोबर या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो ज्या त्यांच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी आवश्यक असतात. तुमच्या कामाबद्दल माहिती देण्यासाठी धन्यवाद. आजचा आपला जो विषय आहे त्या संदर्भात तुमच्यासाठी सुरक्षित जागा या संकल्पनेचा अर्थ काय आहे आणि तुमच्या मते अशी जागा कशी असावी? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सुरक्षित जागेचा जेव्हा आपण ह्या गोष्टीबद्दल बोलतो तेव्हा एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की ती जागा सुरक्षित म्हणजे ती कोणासाठी सुरक्षित असते.
तर ती नुसतं तज्ज्ञासाठी सुरक्षित असणं आवश्यक नाहीये. ती जागा जे मूल आमच्याकडे येत आहे त्याचे आई वडील असतील किंवा घरातली जी कोणी व्यक्ती त्या मुलाबरोबर आमच्या सेंटरवर येतात, किंवा जर ते हे जे सेशन आहे ते मुलांच्या घरी होत असेल तर ती सुरक्षित जागा आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला या लक्ष ठेवण्यासाठी आम्हाला खूप आवश्यक असतं. कारण जोपर्यंत ती जागा सुरक्षित नसेल त्या मुलाला किंवा त्याच्या घरातल्या लोकांना, म्हणजे आई वडील, आजी आजोबा जे कोणी असतील, त्यांना आमच्याशी संभाषण करायला सुद्धा विचार करायला लागतो. कारण त्यांच्या मनामध्ये जी त्यांची काळजी आहे किंवा ज्या गोष्टी त्यांना आम्हाला सांगायच्या आहेत त्या एका सुरक्षित वातावरणातच पार पडू शकतात. त्यामुळे माझ्यासाठी सुरक्षित जागा ही सगळीकडेच असते, जिथे माणूस किंवा मूल स्वतःच्या मनातलं जे काय सांगावंसं वाटतं किंवा मुलाला जे काही करावंसं वाटतं ते मूल करू शकेल. म्हणूनच आम्ही म्हणतो की नुसतं सेंटर ही सुरक्षित जागा असून चालत नाही. मुलांचं घर, त्यांची शाळा, ते जिथे खेळायला जातात, त्यांचे मित्रमैत्रिणी, हे सगळेच सुरक्षित असणं खूप आवश्यक आहे. तुम्ही इथे खूप एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे की सुरक्षित जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नुसतं आपल्याला काय सुरक्षित वाटतं हे नसून सगळ्यांसाठी सुरक्षा म्हणजे काय ह्याचा विचार करून जेव्हा आपण जागा बनवतो तेव्हा ती जागा खरीच सुरक्षित होते. ह्याच्याच संदर्भात तुमच्या क्लिनिकल अनुभवातून मला विचारायचंय की हे प्रत्यक्षात कसं दिसतं. म्हणजे एखाद्या मुलाला किंवा त्याच्या पालकांना, त्याच्या आजी आजोबांना खरोखर सुरक्षित आणि आधार मिळाल्यासारखं आणि समाविष्ट वाटण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, जर तुम्ही तुमच्या अनुभवातनं काही उदाहरण देऊ शकाल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आमच्याकडे आई वडील येतात तेव्हा त्यांना ऐकून घेणं हे महत्वाचं आहे. आणि नुसतं ऐकणं म्हणजे आपण शारीरिकरित्या ऐकतो असंच नाही, मानसिकरित्या सुद्धा ते काय सांगण्याचा प्रयत्न करतायत हे आमच्यासाठी खूप आवश्यक असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मुलं काय करतायत हे खूप महत्वाचं आहे. मुलं प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन गोष्ट करतात, हे आपल्यासाठी नाविन्य जे असतं ते समजणं खूप आवश्यक असतं, आई वडिलांसाठी सुद्धा आणि तज्ज्ञांसाठी सुद्धा. कारण जोपर्यंत आपण त्यांना या गोष्टींचा अंदाज येऊन देत नाही की ते जे सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि ते आपण समजत नाही आहोत, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की त्यांना किती आपल्याबरोबर सुरक्षित वाटतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला जर आपण म्हणालो की नाही हे बरोबर नाहीये, किंवा त्यांच्याशी बोलताना आपण अगदी उर्मटरित्या बोललो किंवा आपण त्यांना समजण्याचा प्रयत्न केला नाही, ऐकणं आणि समजणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर आई वडिलांना ही गोष्ट खूप आवश्यक असते की समोरच्या माणसांनी आम्हाला काय होतंय हे कळण्याचा प्रयत्न समोरच्या माणसांनी करावा, ही प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते. आणि त्यांची सुरक्षितता हळूहळू त्यांच्या मुलांमध्ये पण दिसते. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मुलांकडे फक्त मुलांच्या दृष्टिकोनातून बघणं आवश्यक नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांना काय वाटतं, मुलांना काय करावंसं वाटतं हे आपण त्यांना ज्या परिस्थितीत ते असतील त्याच्यात त्यांना करून देणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना समजेल की मला इथे करायला मिळतंय, पण काही हानिकारक वस्तू होत असेल तर ती आपल्याला थांबवणं खूप आवश्यक असतं. आणि आपण म्हणजे आता रेडिओ उडान बरोबर आपण हा प्रोग्राम करत आहोत. जर आपण त्यांचंच उदाहरण घेतलं की दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेलं हे खूप सुंदर व्यासपीठ आहे आणि त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी सुरक्षित आणि समावेशक अशी जागा तयार केली आहे. तर अशा प्रकारे लोकांनी स्वतःसाठी आणि आपल्या समुदायासाठी अशा सुरक्षित जागा कशा तयार कराव्यात आणि त्यासाठी कुटुंब आणि समाज त्यांना कसा आधार देऊ शकतो, ह्याच्यात तुमचं मत काय आहे? मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये आजच हे कळून आलंय की आपल्या देशामध्ये 20 लाखाच्या वरती शारीरिक किंवा मानसिक ज्या कठीण परिस्थिती असतात तेवढ्या 20 लाखापेक्षा जास्त मुलं आपल्या भारतामध्ये आहेत. आणि आजही ज्यांना आपण न्यूरो डायव्हर्जन म्हणतो, ह्या लोकांसाठी आजही ही अशी परिस्थिती आहे की त्यांना बदलावं लागतं, त्यांच्या आई वडिलांना बदलावं लागतं. पण महत्वाची गोष्ट अशी आहे, जेव्हा आपण सुरक्षित जागा म्हणतो ना तेव्हा आपण आपल्या जागा बदलल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. त्याचं कारण असं कारण त्यांच्या गरजा वेगळ्या आहेतच आणि हे आपल्याला सुद्धा माहितीये. पण आपण बदल करायला घाबरतो का? कारण प्रत्येक माणसाला बदल करणं हे खूप कष्टदायक असतं आणि आपल्याला सगळ्यांनाच खूप कष्टदायक असतं. म्हणजे एक छोटीशी घटना सांगावीशी वाटली तर एका शहरामध्ये एका शारीरिक
कष्ट ज्या मुलाला होते, आणि कष्ट का म्हणतो कारण त्या मुलासाठी ते कठीण असतं. म्हणजे आपण जरी म्हणालो की अगदी सुंदर सुंदर शब्द वापरले, न्यूरो डायव्हर्जंट, किंवा ज्या मुलांना अ, काही कष्ट गोष्टी करता येत नाहीत, ते बोलणं खूप सोपं आहे. पण त्यांना ज्या गोष्टींचा त्रास सहन करायला लागतो वातावरणामुळे आजूबाजूच्या, तो आपण समजत नाही. म्हणजे अगदी मुलाला एकाच खेळण्याच्या जागी त्याला परवानगी दिली नव्हती का, कारण त्याची बुद्धी थोडी कमी होती असं तिकडच्या गृहस्थांना वाटलं. तर लोकांचे जे वाटणं आणि लोकांना जे त्यांच्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात, त्या भावना दयेच्या नसून समजुतीच्या असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मानसिक सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे शारीरिक अवस्थांपेक्षा. असं मला नेहमी वाटतं की आपण बदलायला हवं, त्यांना बदलायची गरज नाहीये. कारण ते वेगळे आहे ते आपल्याला माहिती आहे. वेगळे म्हणजे कुठच्या बाबतीत? ते अशा बऱ्याचशा गोष्टी करू शकतात जे आपण करू शकत नाही. त्यांना महत्वाची जी एक गोष्ट असते ती म्हणजे सहनशीलता. ती ह्या लोकांमध्ये इतकी असते की आपण विचार सुद्धा करू शकत नाही. एक आई जिला माहिती आहे की माझ्या मुलाबद्दल मला काय काय गोष्टी कळतात, पण त्या बऱ्याच गोष्टी ती लोकांना सांगू शकत नाही, कारण लोक तिला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून बघतात. तर सर्वात महत्वाचं मला असं वाटतं की दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपल्याबरोबर न्यूरो डायव्हर्जंट ही जी मुलं आहेत, जी आसपास सगळीकडे असतात, त्यामुळे त्यांचा जो दृष्टिकोन आहे, जोपर्यंत आपण तो समजू शकत नाही, त्याच्या पुढे खूप कठीण होतं समजायला की खरं काय बदलायचंय. त्यामुळे मला असं सांगावं असं वाटतं की बदलायचंय म्हणजे आपला दृष्टिकोन हा सर्वात पहिले बदलणं आवश्यक आहे. मग बऱ्याचशा जागा सगळ्यांसाठीच सुरक्षित होतात. अगदी पटतंय मला तुम्ही जे म्हणताय ते. आणि कुठेतरी तुमच्या म्हणण्यातनं असं पण कळतंय की लोकांना एका चौकटीत न बसून त्यांच्या काय कला आहेत, त्यांना काय येतं, त्यांना काय जमतं, ह्याच्यातून जर आपण त्यांना बघितलं तर आपोआपच सगळ्या जागा सुरक्षित होतील आणि सगळ्यांना त्यांचा व्यक्तिमत्व तिथे सादर करता येईल. बरोबर. मग ह्यालाच जर आपण थोडं पुढे नेलं तर शाळा, कुटुंब, ऑफिस किंवा बाकी जे समुदाय असतात, तिथे अशा काही तुम्ही प्रॅक्टिकल टिप्स देऊ शकता का, जिथे आपण म्हणजे आजपासूनच काय सुरू करू शकतो ज्यामुळे आपल्या जागा अधिक सुरक्षित आणि समावेशक बनतील? सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण समावेशाच्या बद्दल बोलतो तेव्हा मूल जन्माला येण्याच्या आधीही, म्हणजे आजही हे मला सांगावंसं वाटतं. आणि जेव्हा मी जे नेते असतात किंवा राज्यस्तरीय लेवलला मी जेव्हा सांगतो की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा आई वडील होणार आहात तेव्हा तुम्हाला काय गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे नवीन आई वडिलांना काहीच अंदाजा नसतो की आमच्या मुलाला जर काही त्रास होत असेल किंवा त्यांना काहीही गोष्टी करता आल्या नाहीत किंवा त्यांची भाषा जर थोडी उशिरा आली किंवा त्यांना चालायला मुलांना त्रास उशिरा झाला, काही गोष्टी समजल्या नाहीत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अंदाजा येतो त्याच्यामध्ये हे सुद्धा समजणं आवश्यक आहे की मुलं कुठच्या वयाला काय करतात. त्यामुळे आई वडिलांना शिकवणं किंवा सांगणं हे खूप आवश्यक असतं. जसजशी मुलं मोठी होत जातात तेव्हा आई वडिलांना कळतं की ह्या गोष्टी होऊ शकतात किंवा होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे मातृत्व आणि आई वडील होणं, यासाठी आई वडिलांना एक सुरक्षित जागा त्यांच्यासाठी असावी. म्हणजे ते त्यांचे डॉक्टर असू शकतात किंवा त्यांचे बालरोग तज्ज्ञ असू शकतात, ज्यांच्याशी बोलणं, संभाषण करणं हे खूप आवश्यक आहे. तुमच्या घरातही असू शकतं, तुमचे मित्र किंवा मैत्रिणी ज्या कोणाबरोबर तुम्हाला बोलावंसं वाटतं त्यांच्याशी तुम्ही हमखास बोलावं. कारण आपल्या देशामध्ये आज बऱ्याच माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे जी सुरक्षित जागा आहे ती पहिली घरापासून चालू होते. त्याच्यानंतर जेव्हा हळूहळू मुलं मोठी होतात तेव्हा बालरोग तज्ज्ञ हे त्यांचं दुसरं सुरक्षित स्थळ असतं. आणि तिसरं म्हणजे शाळा. तर शाळांमध्ये आपण बघतो की मुलांसाठी सगळ्या सुखसोयी तर असतातच, पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी की त्यांना कुठे लागू नये, ही शारीरिक सुरक्षितता असते. पण मानसिक कसं, की शिक्षिका ज्या असतात त्यांनी कुठच्या पद्धतीने मुलांशी बोलावं, शिक्षिकांनी मुलांच्या नजरेला नजर देऊन बोलावं. तुम्ही उभं राहून बोललात तर मुलं तुमच्याकडे वरती मान करून नेहमी बघू शकत नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. मुलांना कुठच्या पद्धतीने बोलल्यानंतर कळतं. तुम्ही एकच गोष्ट 3 वेळा सांगितली तर बरेच वेळा मुलं ऐकणार सुद्धा नाहीत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शाळेतल्या ज्या शिक्षिका असतात
त्यांना सुद्धा हे ज्ञान देणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या बायकांना शिकवलं जातं की कुठच्या पद्धतीने तुम्ही शोधू शकता की मुलाला काही विटॅमिन डेफिशियन्सी आहे की नाही, त्यांना काही शारीरिक आजार झालेले आहेत का, काही मानसिक गोष्टींमध्ये त्यांना कठीण होत आहे का समजायला. पण त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही प्रायव्हेटायझेशन जे म्हणता, म्हणजे जिकडे बीएमसीचा म्हणजे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे त्यांचा संबंध येत नाही, प्रायव्हेट कंपन्या ज्या असतात त्या शाळा चालवतात, तिकडे बऱ्याचशा गोष्टी कोणीही लक्ष देईल किंवा नाही देईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आपण सगळ्यांना शिकवतो तेव्हा सगळ्याच लेवल्सना हे करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षित जागा आणि समावेश करणं हे खूप आवश्यक असतं, कारण बऱ्याच मुलांना शाळेत जाणं हे खूप कठीण जातं. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षित जागा नसतेच. त्यामुळे शाळा सुरक्षित करणं ही आत्ताच्या वेळची खूप महत्वाची गरज आहे. आणि आपली जी आता नवीन शिक्षण धारणा जी पॉलिसी येते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण त्याची अंमलबजावणी करणं खूप कठीण होतं, कारण बऱ्याच लोकांना माहितीच नसतं की करायचं काय आहे. त्यामुळे आता शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की सगळ्यांना शिकवणं, म्हणजे याला आपण ट्रेनिंग म्हणतो, अगदी काटेकोररित्या करणं खूप खूप आवश्यक आहे. त्यामुळे 2026 ते 2030 पर्यंत ही पूर्ण अंमलबजावणी झाली तर आपल्याला एक वेगळा भारत दिसेल. नक्कीच. आणि खूप काम ह्याच्यात आहे, म्हणजे इतके लोक हो, नक्कीच. करतायत, इतके वर्ष सगळे करतायत. पण नक्कीच म्हणजे तुम्ही पण जे पावलं सुचवली आहेत त्याच्यानी पण आपल्या श्रोत्यांना नक्कीच माहिती मिळालेली असणार आहे. सो समारोप करताना मी तुमच्या वेळेसाठी तुमचा धन्यवाद करते. आम्ही सर्व श्रोत्यांना एक सामायिक जबाबदारीची जाणीव करून देऊ इच्छितो. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे ओळखणे, भिन्नता ही समाजाचा नैसर्गिक भाग आहे हे समजून घेणे, आपल्या भाषेत, वागण्यात आणि कृतीत आदर आणि समावेशन निवडणे, समावेशक जागांना पाठिंबा देणे आणि सुरक्षित, सन्मानपूर्वक व सर्वांसाठी स्वागतार्ह समुदाय घडवण्यात आपला वाटा उचलणे. तर चला एक साधी प्रतिज्ञा करूया की मी समावेशक राहण्याची आणि प्रत्येकाच्या वैशिष्ट्यांचा स्वीकार करण्याची प्रतिज्ञा करते. ऐकण्यासाठी धन्यवाद. आणखी कार्यक्रमांसाठी रेडिओ उडान बरोबर जोडलेले रहा. धन्यवाद.